वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र आली की मतभेद हे होणारच, हे आपण पहिल्यापासून ऐकत आणि पाहत आलो. असंच काहीसं सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. अपेक्षित नसलेला निकाल लागला आणि बाजी पालटली गेली. त्यामुळे काही जणांना नको असलेलं सरकार सत्तेत आलं. राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचं चक्र फिरायला सुरुवात झाली. मला मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे मी नाराज आहे असं म्हणून छगन भुजबळांनी चर्चेला उधाण आणलं. आता हे नेमकं प्रकरण काय आहे? मंत्रिपदापासून छगन भुजबळांना का डावलण्यात आलं? हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी धनश्री आणि तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा. 15 डिसेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये अनेक नवीन चेहरे मंत्री म्हणून आपल्या समोर आले. त्यामुळे अपेक्षित नसलेल्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामध्ये नंबर लागला तो भुजबळांचा. 2014 ते 2019 हा काळ सोडता छगन भुजबळ अनेक वर्ष मंत्री राहिले. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी महत्वाची पदही सांभाळलेली, परंतु आता त्यांना ती संधी दिली गेली नाही. आता इतकी वर्ष मंत्री म्हणून वावरलेल्या भुजबळांकडून अचानक मंत्रिपद काढून घेतल्यामुळे ते नाराज असलेल्या चर्चेला उधाण येते. असं नाहीये की केवळ भुजबळांनाच मंत्रिपदापासून डावलण्यात आले. यामध्ये 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सुधीर मुनगंटीवार आणि माजी गृहमंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांनाही नाकारण्यात आले. मात्र भुजबळांनी आपली नाराजी स्पष्टपणे मांडल्यामुळे राज्यात हीच चर्चा आहे. यातच छगन भुजबळ यांना राज्यपाल पद दिलं जाऊ शकतं किंवा त्यांना राज्यसभेवरही पाठवलं जाईल आणि अजित पवार यांच्याकडेही मंत्रिपदासाठी जागा कमी होत्या. त्यामुळे कदाचित भुजबळ यांना संधी दिली नसेल. तसेच भुजबळांनी शिंदे सरकारमध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून सरकारवर नाराजीही व्यक्त केली होती. त्यांनी मराठा ओबीसी आरक्षणावरून शिंदेबद्दल उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. भुजबळांवर मराठा समाजाचाही रोष दिसत होता. यावर अशा अनेक भूमिकांमुळे भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं नसावं अशी ही चर्चा आहे. यातच आता जहां नहीं चैना वहां नहीं रुकना असं म्हणत भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते संतप्त झाले. भुजबळांनी ओबीसी समाजासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देश पातळीवरती लढा उभा केला. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय करू नये ही त्यांची भूमिका यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बऱ्यापैकी उपयुक्त ठरली. सरकारमध्ये मंत्रिपदावर असताना भुजबळांनी मराठा समाजाचा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट आव्हान देत ओबीसी समाजाचे मेळावे घेत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यातच भुजबळांचा केवळ निवडणुकीसाठीच वापर करून त्यांना बाजूला करण्यात आल्याची भावना समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आधी लोकसभा निवडणूक लढवा म्हणून आग्रह केला, पण त्याला उत्तर मिळालं नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा आग्रह केला. या आग्रहाखातर निवडणूक लढवली, त्यात यशही मिळालं, परंतु मंत्रिपद नाकारलं. आता म्हणतात तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार, वाटेल तेव्हा खाली आणणार, मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का, असा संतप्त सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. यातच काल विधानसभा अधिवेशनाचा पहिला दिवस होता. मात्र विधान भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार नसल्यामुळे तेही नाराज आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. असं सांगितलं जात आहे की अजितदादा हे दिल्लीला गेलेत. एकीकडे भुजबळांची नाराजी तर दुसरीकडे दादांचा दिल्ली दौरा. यामुळे दादा भुजबळांच्या बाबतीत तर चर्चा करायला गेले नसतील ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.